देवा, अहो तुम्हासनी आज काय आहे ते ठाव आहे ना? होय बानू, आज जो एक एक टप्पा आपण गाठत होतो त्याची आज 500वी पायरी आहे. आणि ह्या 500व्या पायरीवर सर्व प्रवृत्ती एकवटल्या आहेत. म्हाळसाई आणि बाणाई ह्या दोन प्रवृत्ती एका स्त्रीमध्ये असतात. त्या दोन्ही प्रवृत्ती आज एका स्त्रीमध्ये इथे एकवटल्या होत्या ह्या बानूच्या वाड्यामध्ये, बरोबर? हो. तरी पण देवा, तुम्हासनी तर समजा ठावच आहे. पण मला तुम्हासनी हे सांगायचं आहे का बानूच्या ह्या चंदनपुरीतल्या वाड्यात म्हाळसाताई स्वतः येऊन गेल्या. आणि त्याचं कारण बी हेच आहे का जय मल्हारला 500 भाग पूर्ण झाले आहेत. एक फूल असतं आणि त्या फुलाच्या अनेक पाकळ्या असतात. एका पाकळीचं महत्त्व खूप असतं, कारण ती एक एक पाकळी मिळून असं सुंदर असं फूल बनत असतं. आणि अशा ह्या 500 पाकळ्यांचं मिळून एक असं भरगच्च असं आपल्या एवढ्या मोठ्या कुटुंबाचं एक फूल बनलेलं आहे. आणि त्या फुलाचा जो दरवळ आहे, जो सुगंध आहे, तो अख्खा आपला महाराष्ट्र तिथपर्यंत पसरलेला आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, अगदी देशी परदेशी सुद्धा हा सुगंध पसरलेला आहे. आणि हा जो सुगंध आहे तो कधी न संपणारा आहे. असाच राहो, ही जी ज्योत आहे अशीच तेवत राहो. ही जी दिवटी आपण जी लावलेली आहे ही दिवटी सतत तेवली जावी. केवळ षड्रात्रोत्सवासाठी ह्या 6 दिवसासाठीच ही ड्युटी तेवत नसणार, तर मला वाटतं अखंड जोपर्यंत हे सर्व काही आहे तोपर्यंत ही ड्युटी तेवत राहणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आज मला खूपच छान वाटतंय. आज मी बानूवाड्यात म्हणजे चंदनपुरीच्या बानूच्या जुन्या वाड्यात देवांसोबत म्हणजे देवदत्तसोबत इथे बसले आहे. आणि आमच्या काही जुन्या आठवणी इथे जाग्या झाल्या. आम्ही खूप मजा केली होती बानूवाड्यात. इथेच खंडूगावडा म्हणून मी आलो होतो. आणि खरंच सांगतो तुम्हाला, जेव्हा खंडूगावडा त्याचा शेवटचा दिवस असतो खंडूगावडाचा आणि नंतर तो खंडेरायांचं रूप घेणार असतो, तेव्हा खरंच मी इथे खरोखरचा रडलो होतो त्या ह्याच्यात. कारण मला एवढं सगळं भरून येत होतं. कारण जवळपास मी 1-2-3 महिने मी या इथे झटत होतो. 3 महिने या इथे ते सगळे प्रोस्थेटिक मेकअप, ती दाढी आणि सगळं असं काय, ती थंडी, सगळं या इथे आम्ही सगळं. आणि म्हणजे मला तेव्हा कळलं की खरंच म्हणजे या इथे अजामेळ म्हणजे आमचे उदयदा किंवा ईशा हे सर्वजण कसे इथे काम करतात. ह्याच्यामध्ये काही मच्छर असे तरी पण विचार आहे हे काम करायचे. आणि एवढं सगळं मी सुद्धा या इथे केलं आहे. त्या तिकडे शंकराची पिंडी होती. इथे आलो की पहिले त्या तिकडे पायरीला माझा नमस्कार असायचा. तो माझा देवदत्त नागेचा नमस्कार असायचा. का तर हे जे काही करतो ते लोकांना चांगलं वाटू दे किंवा खंडेरांच्या आशीर्वाद पाठीशी राहो. कारण काही म्हटलं तरी इथे शंकराचं स्थान आता निर्माण झालेलं आहे. आणि ते करताना तर उद्या आपण ह्या इथे शूट करणार नाही आहोत असं थोडं असायचं. पण का कोणास ठाऊक, कदाचित खंडेरायांनाच ते त्यांच्या मनात असेल म्हणून परत माझे इथे सीन यायचे. खंडेराय म्हणून इथे यायचो मी, पण परत एकदा वाटतं खंडूगावडा म्हणून इथे काही दिवस घालवावे. खरंच देवदत्त म्हणला त्याप्रमाणे खरंच खूपच अनोखा होता बानूवाड्यातला प्रवास माझ्यासाठी सुद्धा. एकतर माझं माहेर खरं सांगायचं तर काय ना, 1.5 वर्ष गेलं आणि 1.5 वर्षात 500 भाग पूर्ण झाले असं खरंच वाटत नाहीये. पण त्या 1.5 वर्षात बानूवाड्यात जेव्हा मी होते तेव्हा बानूवाड्यातनं जेव्हा मी बानूवाड्यात गेले जेजुरीतल्या, मला एक खरंच माहेरून सासरी जाण्याचं काय भाव असतात किंवा ज्या काही भावना असतात त्या मी खरंच अनुभवल्या. आणि हे इतकं आगळं वेगळं होतं किंवा खूपच सुंदर फिलिंग होतं ते माझ्यासाठी की आज मी खरंच लग्न करून न जाता एका 1.5 वर्षाच्या ह्या वास्तूशी संबंध आला माझा. 1.5 वर्ष पण नाही, खरं तर 1च वर्ष, पण ह्या वास्तूनी खरंच लळा लावला. आणि निर्जीव वस्तू असून सुद्धा आज एवढं मी त्याच्याशी बांधले गेले. आणि ह्या वाड्याला सोडताना म्हणजे जेव्हा मी सेटवरती एंट्री घेते तेव्हा मी माझी पहिली नजर बानूवाड्याकडे जाते. आणि मला खूपच अप्रूप आहे आणि मला खूप अभिमान आहे की मी बानूवाड्यात काम केलं आहे. कारण ह्या वास्तूंनी कधीच मला निराश नाही केलं. कधीच कुठल्याही प्रकारचं म्हणजे काय म्हणता येईल काही कळत नाही. खूप डास असतील तरी आम्ही काम करू शकायचो. काय अंधार असेल, रात्र असेल तरी काम, थंडी
आणि सगळं आकाश इट इज अन ओपन हे रूफ, त्याला काही वरती छत नाही आहे. आणि अशा ह्या अंगणात आम्ही रात्र दिवस 24 तास काम करायचो. पण कधीही मला असं वाटलं नाही की इथे मला भीती वाटते किंवा मग डासच चावत आहेत किंवा मग किडेच आहेत. काही कुठल्याही प्रकारचं मला नॉन कॉपरेशन मिळालं नाही. सतत ह्या घरांनी मला कॉपरेट केलं. आणि मला खरंच खूप रडू आलं हे घर सोडताना. म्हणजे जेव्हा बानूची बिदाई होत होती खंडेरायांबरोबर लग्न करून, तेव्हा मी खरी रडले होते. त्याचप्रमाणे आता मी दिवाळीला जेव्हा खंडेरायांबरोबर वाड्यावर आले होते चंदनपुरीत, तेव्हा मंजीलाही निरोप देताना मला खूप रडू आलं. आणि जसं त्यांनी इथे सिरियलमध्ये दाखवलं की तिचं लग्न होणार आहे, तिचं लग्न ठरलंय, तसं तिचं खरंच लग्न ठरलंय आणि ती लवकरच अमेरिकेला जाणार आहे. त्याच्याबद्दलही मला खूपच आय मिस हर अ लॉट. मला खूप आठवण येते तिची. अर्थात गंगी आहे, रंगा आहे, शेवंत आहे, देव आहे स्वतः, पण खरंच सांगते आय मिस हर अ लॉट. आणि तिचे आणि माझे इथले काही क्षण आहेत जे तिच्याशिवाय अपुरे आहेत. म्हणजे बानुवडा हा तिच्याशिवाय अपुरा राहील कायमच. येळकोट. येळकोट. जय मल्हार.